स्वागतासाठी सज्ज आहे DYSP ऑफिसच्या दारातील खड्डा। भाऊ, आपण आता DYSP ऑफिस या कार्यालयाच्या बाहेर आलोय। जाता जाता आपण बघितलं आता त्यांचे प्रशासकीय अधिकारी याच्या जवळून गेले। एवढी मोठी ट्रॅफिकची वहिवाट इथून असते, टू व्हीलरची रात्री पण असते आणि लहान मुलं सुद्धा महिला इकडून जवळनं चाललेत। आज प्रशासकीय ऑफिसच्या बाहेर प्रशासनाचा एखादा अधिकारीच यामध्ये जर कोसळून गटराईमध्ये पडला, प्रशासनालाच याची जर फिकीर नसेल तर सर्वसामान्य ज्या रस्त्यावरून जातात त्या खड्ड्यांची त्यांना असेल का? तुम्ही जरा याच्यावर बोलावं अशी विनंती आहे। मी सांगतो, हे एवढं ऑफिस आहे, कोणाचा अपमान होतोय, कोणाची आबरू किती जात्या हे आमच्या महापालिकेला काय देणं घेणं नाही, कारण हे गेंड्याच्या कातडीचे आहे। बरोबर, आज एवढ्या भर चौकात यांची आबरू काढणारा हा खड्डा हा माहित आहे त्यांना, या खड्ड्याचं झाकण वर काढून ठेवलंय, ते लावू शकतात। त्याच्यामधली घाण जर बघितली तर चेंबर मध्ये ते कॅमेरा जर बघितला लावला तरी घाण बघून सुद्धा कीव येते। तर आमची महानगरपालिका किती तत्पर आहे, म्हणून तर म्हणतो की जनतेचा पैसा हा मातीत घालायचं काम करतात ना, आणि अशा निकृष्ट दर्जाची झाकणं विकणं आणतात, काहीतरी किरकोळ कारणाने तुटतात। त्यामुळे आमच्या शहराची आबरू जी चाललेली आहे ती आबरू थांबल असं विज्ञान मला काय वाटत नाही। जोपर्यंत ही प्रशासन आमचं सुधरत नाही तोपर्यंत आमच्या सांगलीची आबरू जायची काय थांबल असं वाटत नाही। म्हणजे प्रयत्न माझा करत राहा, म्हणजे नुसतेच नावाला करोडो रुपये आणले, विकास कामं करतोय, काय करत नाही। 10% करत असतील, 90% मातीतच आहे, एवढं सांग। बापरे।